तर सर्वात प्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी रोहिणी भोईर झणझण रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण घरच्या घरी सोपी आणि मस्त अशी छान मिठाई दाखवतो तुम्हाला. तर आपण अगदी कमी साहित्यात झटपट बनणारी मिठाई अशी रेसिपी आहे. तर तिला आम्ही आता तरी नाव दिलेलं नाहीये, बघू आपण शेवटपर्यंत नाव सुचलं तर, कारण आम्ही स्वतःच्या म्हणजे इन्व्हेन्शननी बनवतोय. तर आई तुम्हाला आता साहित्य दाखवतो बघा. पिठी साखर आहे, पाववाटी पिठी साखर घेतली आपण, पाववाटीपेक्षा थोडी जास्त, ती थोडी चाळून घेऊया आपण. पाववाटी साखर आहे ही पिठी साखर. अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली, दूध पावडर. मिल्क पावडर बघा तुम्हाला 10 रुपयाचा सॅशे पण येतो आणि जर महाग पाहिजे असेल तर अजून पण येते. पण तुम्हाला जर थोडक्यात करायचं असेल कमी साहित्यात कमी खर्चात तर तुम्ही ते घेऊन तुम्ही करू शकता. एक वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट घेतोय. कोकोनट घेतलंय. हे बाजारात तुम्हाला 70-80 रुपयापर्यंत अर्धा 1 किलोपर्यंत येतं. हे तुम्हाला मी घरी करायला पण दाखवणार आहे कसं करायचं. हे अगदी सोपी रीत आहे डेसिकेटेड कोकोनटची. आपण आता ना ही दूध पावडर, साखर आणि खोबऱ्याचा चुरा, डेसिकेटेड कोकोनट, हे तिन्ही मिळून आपण ना ते मिक्सरला लावूया आणि बारीक करून आणूया. मिश्रण वाटून झालेलं आहे. एका ताटात आपण आता हे मिश्रण घेणार आहे. आपण थोडी इलायची पावडर टाकतो याच्यामध्ये. अर्धा चमचा आपण इलायची पावडर टाकतो. गाठी पूर्ण हाताने मोडून घ्यायच्या. बघा मिश्रण पूर्ण आता मिक्स करून घेतलंय. आता जसं लागेल ना थोडं थोडं दूध टाकून आपण गोळा वाळायचा. एकदम टाकू नका, थोडं एकदम थोडं नाही दूध टाकायचं. ठेवायचं. आम्ही कच्चं दूध घेतलं. आपला एक डो तयार करायचा, म्हणजे पिठाचा गोळा असं असतो ना तसं तयार करायचं आहे. त्यामुळे तुम्ही एकदम त्यामध्ये दूध टाकाल तर पाणी खीर होऊन जाईल त्याची. जसं लागेल तसंच दूध घ्या, नाही तर अगदीच पातळ होऊन जाईल. आपण जसं पीठ मळतो तसं गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला जो शेप द्यायचा आहे आपण त्याला देऊ शकू. आता आपण पीठ मळून घेतलं. याचे आईन 2 हिस्से केलेत. एक आहे ना आपल्याला मिश्रण आतमध्ये भरायचं आहे. ठेवू ना. एक आपल्याला वर लागणार आहे कव्हरसाठी आणि एक आतमध्ये मिश्रण भरणार आहे. तर यातला छोटा गोळा आहे तो मिश्रणासाठी ठेवूया आणि कव्हरसाठी मोठा गोळा. आपण एका गोळ्यामध्ये ना आपण ड्रायफ्रूट टाकतोय. जी अवेलेबल असतील ना तुमच्याकडे ती घ्या. बेदाणे मनुका असेल तर ते पण घेऊ शकता. आपण 2 गोळे केले होते मिश्रणाचे. एका गोळ्यामध्ये आपण ड्रायफ्रूट ॲड केले आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये आपण येल्लो फूड कलर ॲड केला. आणि आता बघा आपण ना हे असं म्हणजे पोळीपाटावरती ना त्याला लाटून घेतलं त्या गोळ्याला. आता गोळी ठेवली याच्यावर, बटर पेपर ठेवून आपण हे लाटून घेतलं. हे बघा पिवळा कलर टाकलेला. हां, म्हणजे हे बाहेरचं आवरण आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूटचं जे मिश्रण आहे ते भरणार आणि परत गोळा तयार करून रोल तयार करून मिठाई कट करून घेणार.
तर यंदा गणेश उत्सवात ही साधी सोपी आणि सरळ रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडली तर चॅनलला लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.